हेलो 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 रूप
अंत पार नाही का अंत पार हरी
गोकुळीच्या सुखांत पार बाळकृष्ण हरी अनंदल्या गुडिया करती कथा बाळकृष्ण तुका मन मन हिले गोविंदे बाळकृष्ण पांडुरंगा दुसरे चरण संतांची त्यांच्या पादाने कथेचा विस्तारू बाबाजी सुरदास समचरण जरूर सांद्रणीला जगगण तरवर कंगने सदय चिंतया मस्त गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता चिंतना करता निरूपणा करता प्राप्त असलेला अभंग निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा चारचरणाचा अत्यंत महत्त्वाचा अत्यंत प्रसिद्ध असा सर्वांच्या पाठातला परिचय पाठातला परिचयाचा भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवताराला आल्यानंतर अवतीर्ण झाल्यानंतर जो आनंद
जे सुख त्या गोकुळवासियांना झालं त्याचं वर्णन तुकोबाराई या अभंगाच्या द्वारा करतात. विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या चिंतनाकडे जाण्यापूर्वी आपण आपल्या सर्वांच्या सहकार्यातून गेली 4 वर्ष झाली प्रत्येक वर्षी एका तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी काही सेवा घडावी, नामस्मरण घडावं, चिंतन घडावं, अन्नदान घडावं, ज्ञानदान घडावं या शुद्ध भावनेने आपण सर्वजण मिळून गेली 4 वर्ष झाली हा पंचदिनी कीर्तन महोत्सवी सोहळा याचं आयोजन करत आहोत. आणि आज आपण हा सोहळा मुक्ताबाईंच्या दरबारामध्ये, आदिशक्ती मुक्ताबाईंच्या या पवित्र दरबारामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी संपन्न होत आहे. महाराज, आता सर्वांची नावं घ्यायची म्हटलं तर आपल्या हातामध्ये वेळ नाही आहे. वेळेवरती वेळेचं बंधन, सर्वांना परत जाण्याची घाई गडबड आणि लांबचा टप्पा असल्यामुळं कुणाचाही नामनिर्देश न करता, नामोल्लेख न करता आपल्या सर्वांच्या सहकार्यातून महाराज अन्नदाते, काही आर्थिक स्वरूपामध्ये ज्यांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं, देणगीदाते, त्याचबरोबर तन मन आणि धन, महाराज या सर्वांच्या सहकार्यातून संपन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव आणि त्याच्यामधला आजचा हा काल्याचा प्रसंग, ही काल्याची सेवा आपल्या सर्वांच्या प्रेमास्तव ही माझ्याकडे आलेली आहे. आणि ह्या सेवेचं एकच, माझ्याकडे ही सेवा येण्याचं एकच मुख्य असं कारण आहे की आपण हा जो सोहळा आयोजित करतो आहे आणि ज्यांनी आपल्याला या सोहळ्याकरता सहकार्य मदत केलेली आहे त्यांचा नामोल्लेख, त्यांचं काहीतरी महाराज त्यांच्या या सहकार्याला आपल्याला काही त्यांचं मान सन्मान या ठिकाणी करता यावा, सर्वांचं आभार त्या ठिकाणी व्यक्त करता यावं, एवढाच उद्देश, या उद्देशानं ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. आपण काल्याची कीर्तनं, काल्याचा प्रसंग, भगवान परमात्म्याचं चरित्र ऐकत आहोत, ऐकत राहणार आहोत. त्यामुळं जास्त विस्ताराने या ठिकाणी न बोलता अगदी अभंगाचा थोडका भाव आणि भगवान परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन, चिंतन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आज काल्याचं प्रसंग म्हटलं, काल्याचं कीर्तन म्हटलं की काही बंधनं आपल्याला त्या ठिकाणी घालून दिलेले आहेत. चरित्र ते उच्चारावे चरित्र केले नारायण भगवान परमात्म्यानं, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जे चरित्र गोकुळामध्ये केलं त्या चरित्राचा उच्चार काल्याच्या कीर्तनामध्ये असावा असा आपल्या संप्रदायाचा नियम आहे. म्हणून आपल्याला थोडाफार अभंगाचा आणि चिंतनाचा त्या ठिकाणी विचार पाहायचा आहे. महाराज, तुकोबारायांचा हा अभंग आहे, सर्वांच्या पाठातला एक परिचयाचा आहे. तुकोबाराई या अभंगाच्या द्वारा भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवताराला आल्यानंतर, अवतीर्ण झाल्यानंतर जो आनंद झाला, जे सुख झालं त्याचं वर्णन या ठिकाणी करतात. आणि त्या सुखाचं वर्णन करत असताना तुकोबाराई बोलतात, अंतपार नाही लेखा. भगवान अवताराला आल्यानंतर जे सुख गोकुळवासियांना झालं ते सुख कसं आहे, अंतपार नाही लेखा, म्हणजे कधीही अंत न पावणारं सुख त्या गोकुळवासियांना त्या ठिकाणी झालं. अंत न पावणारं सुख गोकुळवासियांना झालं, ही तुकोबारायांची भाषा आहे. याचा अर्थ असा होतो, तुकोबाराय बोलतात अंत न पावणारं सुख गोकुळवासियांना प्राप्त झालं, म्हणजेच अंत पावणारं सुद्धा सुख असलं पाहिजे. कळते का? पहा, तुकोबाराय बोलतात अंत पार नाही लेखा, म्हणजे कधीही न संपणारं सुख त्या ठिकाणी त्या गोकुळवासियांना प्राप्त झालं, म्हणजे संपणारं सुख सुद्धा असलं पाहिजे. महाराज थोडं स्पष्ट बोलायचं झालं तर महाराज, एक वेदांतानं 4 प्रक्रिया आपल्या समोर मांडलेल्या आहेत. मी फक्त याचा नाम उल्लेख करतो आणि पुढे जातो. पहिला प्रकार आहे, काही गोष्टी साधी-सांत या प्रकरणामध्ये मोडतात, या प्रकारामध्ये मोडतात. दुसरा प्रकार आहे साधी अनंत या प्रकारामध्ये
काही गोष्टी मोडतात. तिसरा प्रकार आहे अनादी शांत आणि चौथा प्रकार आहे अनादी अनंत. बघा 4 प्रकार मी सांगितले. मी फक्त सरळ सरळ याचा भाव मांडतो. मी काय सांगतोय, तुकोबाराय सांगतात अंत न पावणारं सुख प्राप्त झालं म्हणजेच अंत पावणारं सुख त्या ठिकाणी असलं पाहिजे. 4 प्रक्रिया वेदांतामधल्या मी सांगितल्या. पहिला प्रकार आहे साधी शांत, दुसरा प्रकार आहे साधी अनंत, तिसरा प्रकार आहे अनादी शांत आणि चौथा प्रकार आहे अनादी अनंत. महाराज साधी शांत, ज्याला जन्मही आहे आणि ज्याला मरणही आहे त्याला म्हणा साधी शांत. याच्यामध्ये तुमचा माझा सर्वांचा समावेश होतो. महाराज तुकोबारायांच्या प्रमाणाने सांगायचं झालं तर जे जे कर्म धर्म नाशिवंत, जे जे कर्म धर्म सूचना आलेली आहे. जर लवकर जायचं असेल तर स्वयंपाक करायकरता चपात्याला मदत करायकरता जा. मनानं उठा, कोणाची नावं घ्यायला लावू नका. एक 4-5 महिला जा. वा वा विठ्ठल विठ्ठल बसा तुम्ही बसा खाली. बसा पुष्कळ झाले आता आहेत काही. बसा. तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर जे जे नाशी. महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर उपजे ते नाशे नाशिले ते पुनर्पेदिशे हे घटी काय जन्मही आहे आणि ज्याला मरणही आहे त्याला म्हणा साधी शांत. दुसरा प्रकार आहे साधी अनंत. महाराज जन्म आहे पण मरण नाही आहे. महाराज याला म्हणा माया. माया बरं माया. महाराज तिला अंत नाही आहे. तिसरा प्रकार आहे साधी आपलं अनादी शांत आणि चौथा प्रकार आहे अनादी अनंत. आता बाकीच्या सगळ्यांचा विचार न करता मी मुद्द्यावरती येतो. महाराज भगवंताच्या संदर्भाने जर आपण चिंतन करायचं झालं तर भगवान परमात्मा हा अनादी अनंत आहे. म्हणून महाराज सांगतात तो अनादी अनंत असणारा भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवताराला आला. महाराज तिथं भगवान परमात्मा अवताराला यावा तशी परिस्थिती निर्माण झाली. ती परिस्थिती निर्माण झाली. काम क्रोध लोभ इत्यादी विकारांचं साम्राज्य वाढलं आणि महाराज काम वाढला की व्यभिचार वाढतो, क्रोध वाढला की अनाचार माळतो आणि लोभ वाढला की त्या ठिकाणी या सगळ्या विकाराचं साम्राज्य वाढलं आणि भगवान परमात्मा तिथं अवताराला यावा अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि तो भगवान परमात्मा अवताराला आला आणि अवताराला आल्यानंतर जे सुख त्या गोकुळवासियांना झालं त्याचं वर्णन महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये करतात.
गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा. महाराज भगवान परमात्मा अवताराला आला आणि अवताराला आल्यानंतर जो आनंद त्या गोकुळवासियांना झाला त्याचं वर्णन करतात. सांगितलं गोकुळामध्ये भगवान परमात्मा अवताराला यावा तशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. महाराज देव अवताराला आले. आता भगवान परमात्म्याचा हा 8वा अवतार आहे. महाराज आपण रोज ऐकतोय त्याचं चिंतन आपण ऐकलेलं आहे. फक्त मी एवढंच सांगेन महाराज ज्यावेळेस भगवान परमात्मा अवताराला आला त्यावेळेस अष्टवर्षीय ते भगवान परमात्म्याचं रूप चतुर्भुज असणारा तो भगवान परमात्मा नामदेव महाराज वर्णन करतात. नामयाचा स्वामी प्रगटला. महाराज असं अष्टवर्षीय 4 भुजा असणारा भगवान परमात्मा त्या ठिकाणी अवताराला आले. आणि मग त्या वसुदेव देवकीने सांगितलं देवा असा 8 वर्षाचा 4 हाताचा तुला आमचं कोण म्हणेल, आमचं कोण म्हणेल, लहान व्हा म्हणेल. लहान व्हा. देवाने सांगितलं काही काळजी नका करू, मी लहान होतो पण मला इथं ठेवू नका. मग कुठं त्याला पत्ता सांगितला. नंदाच्या घराला मजने ही गोकुळाला माया उपजली ते मज ठेवी आणि येते. महाराज भगवान परमात्म्याने सांगितलं नंदाच्या घराला, बस पत्ता सांगितला. देवाचं नवल आहे, ही एक देवाची लीला आहे. बरं प्रभू रामचंद्राच्या अवतारामध्ये भगवान परमात्म्याने आपल्या वडिलांची आज्ञा पाळली आणि इथं मात्र जन्माला आल्याबरोबर अवताराला आल्याबरोबर आपल्या वडिलांना आज्ञा केली. हे देवाचं नवल आहे. 14 वर्षाचा वनवास, राज्याभिषेक होणार होता, राज्य सिंहासनावरती बसायचं, पण वडिलांची आज्ञा 14 वर्षाचा वनवास. महाराज सर्वस्वाचा त्याग करून भगवान परमात्मा वनवासाकरता निघाले, वडिलांची आज्ञा पाळली. पण इथं मात्र अवताराला आल्याबरोबर वडिलांना आज्ञा केली नंदाच्या घराला. महाराज मग वसुदेवाने ते भगवान परमात्म्याला उचललं. आपल्याला सर्वांना माहिती आहे जात असताना मध्यरात्रीची वेळ आहे. महाराज अशा अवस्थेमध्ये निघाले. जाताना काही पाऊस त्या ठिकाणी पडतोय. यमुना नदी वाटेला आडवी आली. मग यमुना मातेला वाटलं देवाचं प्रथम दर्शन आपल्याला घडतंय, आपण ते दर्शन घ्यावं, आलेली संधी त्याचं सोनं करावं. महाराज म्हणून ते पाणी वाढायला लागलं. सर्वांना माहिती आहे गुडघ्याचं पाणी कमरेला, कमरेचं पाणी छातीला, छातीचं पाणी महाराज वसुदेवांच्या हांडवटीपर्यंत पाणी आलं. देवानं विचार केला आपण जास्ती परीक्षा पाहिली तर आपलं म्हातारं मेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं देवाने त्या यमुना मातेला दर्शन दिलं. पूर चालला अचाट त्याशीला बेला अंगुष्ट. दर्शन दिलं, वाट दिली यमुना मातेने. वसुदेवाने भगवान परमात्म्याला ठेवलं, तिथली माया उचलली आणि परत आले. आल्यानंतर आपल्याला तो सर्वांना पुढचा प्रसंग माहिती आहे. ती माया रडायला लागली, आरडाओरडा करायला लागली. सगळे द्वारपाळ जागे झाले. कंसाला बातमी कळाली. कंस पळत आला, उचललं. महाराज फिरवणार, आपटणार एवढ्यात सांगितलं तुझं लागी वजी उपजला. बस कंसाला चिंता निर्माण झाली. इकडं आनंद आहे, भगवान परमात्मा गोकुळामध्ये आहेत, तिकडं आनंद झाला. पण इकडं मात्र कंसाला चिंता. दृष्टाचळ काप सुटला कृष्ण गोकुळी जन्मला. कंसाला चिंता निर्माण झाली. इकडे सगळीकडे गोकुळामध्ये ही बातमी कळाली. सगळ्या गवळणी एकीमेकीला सांगू लागल्या अगं तुला काय माहिती आहे का, तुला माहिती आहे का काय पुत्र झाला गवळ.
एकदा मनापासून सर्वांनी टाळी वाजवा. महाराज मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय, अशी माणसं पैसे देऊन सुद्धा भेटत. बरोबर आहे महाराज, पण आपलं भाग्य आहे की आपल्या प्रेमासाठी फक्त मी विनंती केली आणि या विनंतीला मान देऊन ही सगळी जाणकार मंडळी या ठिकाणी आज उपस्थित आहेत. काल मी बोललो की यांना देण्याकरता माझ्याकडे काही नाही आहे, फक्त प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या पोटी प्रेमप्रीतीचे बांधिले महाराज, आणि त्याचं हे प्रतीक आहे, दुसरं काही नाही आहे महाराज. आपण सगळे भाग्यवान आहेत, आपल्याला ही सेवा आणि असे हे सगळे अनुभवी जाणकार महाराज, ही सगळी पारमार्थिक क्षेत्रामधली मंडळी आज आपल्या सेवेसाठी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो महाराज. त्या गवळणी एकमेकीला सांगू लागल्या, पुत्र झाला यशोदेला. देवाला पाहण्याकरता आमचे महाराज खूप सुंदर सांगत असतात महाराज. एक धावी एके पुढे, ताटी बाटी सुंट वडे. महाराज देवाला पाहण्याकरता गर्दी, सगळे गवळणी. मग आनंद निर्माण झाला. त्या आनंदाच्या भरामध्ये कोणी नाचायला लागलं, कोणी गाणी म्हणतंय. सर्वांनी गुड्या उभा केल्या. तो आनंद कसा व्यक्त केला महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. महाराज आनंदी आनंद आहे. इकडं मात्र कंसाला चिंता निर्माण झाली आणि मग महाराज चिंतेच्या भरामध्ये भगवान आपलं कंस काय करावं काय करावं, कारण ज्यांना ज्यांना पाठवलं ते परत आले नाहीत महाराज. आता कोणाकोणाला पाठवलं, कोण कोण आलं हे आपण सर्वांनी ऐकलेलं आहे महाराज. कंस असा चिंताग्रस्त बसलेला होता आणि मग एक केशी नावाचा दैत्य पाहिलं कंसाकडे. तो म्हटला, महाराज तुम्ही अजिबात चिंता करू नका, काळजी करू नका, मी तुमचं काम करून येतो म्हणे. मी तुमचं काम करून येतो. आणि मग तो केशी नावाचा दैत्य घोड्याचं रूप धारण केलं आणि घोड्याचं रूप धारण करून त्या गोकुळामध्ये आला. आपण सर्वांनी ऐकले. गोकुळामध्ये आल्यानंतर त्या गोकुळामध्ये त्या गावामध्ये चौकामध्ये तो घोडा नाचायला लागला. आता नाचणारा घोडा गावात आलाय हे समजल्यानंतर बरीच मंडळी गावातली त्याला पाहण्याकरता आले. महाराज नाचणारा घोडा सर्वांना आवडतो बरं माऊली, बरोबर आहे ना. नाचणारा घोडा सर्वांना आवडतो. त्याचं सांगणं एवढंच असतं, आज मी नाचतोय उद्यापासून तुला नाचायचंय, दुसरं काही नाही महाराज. तो नाचणारा घोडा पाहण्याकरता बरीच गावातली गोकुळातली सगळी ती काही लहान थोर मंडळी सगळे गोपाळ त्या ठिकाणी एकत्र जमा झाले. भगवान परमात्म्याला ही बातमी कळाली. आता देवाला न सांगता सर्व काही कळतं. भगवान परमात्मा घराच्या बाहेर पडायचा प्रयत्न करत आहेत. आई देवाला बाहेर पडू देत नाही आहे. यशोदा माता भगवान परमात्म्याला घराच्या बाहेर पडू देत नाही. महाराज नजर चुकवून भगवान परमात्मा बाहेर पडले. त्या गोकुळामध्ये त्या चौकामध्ये आले. चौकामध्ये आल्यानंतर देवाने त्या घोड्याकडे पाहिलं आणि घोड्याने भगवान परमात्म्याकडे देवाकडे पाहिलं. दोघांची नजरानजर झाली, एकमेकाकडे दृष्टी गेली आणि त्या घोड्याने विचार केला, बस ज्याच्यासाठी आलो तो आला म्हणे. ज्याच्यासाठी आलो तो आला. आणि मग तो घोडा इकडून तिकडून यायचा आणि देवाच्या समोर नाचायचा, कृष्णाच्या समोर नाचायचा. महाराज बराच वेळ हेच चाललं. ते बाकीचे गोपाळ म्हणायला लागले, का रे देवा तुझी आणि याची काही ओळख आहे का? आम्ही बराच वेळ झालं तुझ्या अगोदरपासून येतो उभा आहे, आमच्या समोर नाचत नाही आणि तुझ्या समोर येऊन नाचतो, काय नक्की काय आहे तुझी आणि याची चांगली ओळख दिसते. तो म्हटला, देव म्हटले याची माझी चांगली ओळख आहे, कारण माणसाचा शेवट व्हायला लागला की माणूस माझ्याकडे येतो, तोपर्यंत येत नाही. ज्याचा कळालं. चला महाराज इकडून तिकडून यावं, देवाच्या समोर नाचावं. भगवान परमात्मा आहे. देवानं हळूच खोडी केली. घोड्याला खोडी केल्याबरोबर महाराज तो घोडा बितरला आणि भगवान परमात्म्याच्या पाठीमागं लागला. देव पुढं घोडा मागं, देव पुढं घोडा मागं. गोकुळाच्या बाहेर गावाच्या बाहेर भगवान परमात्मा गेले. एका उंच अशा दगडावरती भगवान परमात्मा उभा राहिले आणि महाराज भगवान परमात्मा उभा राहिल्यानंतर तो घोडा तिथं गेला. देवाच्या अंगावरती दोन्ही पायानं अशी महाराज अंगावरती झेप घेणार एवढ्यात भगवान परमात्म्याने त्या घोड्याच्या जबड्यामध्ये आपला हात घातला. देवाच्या त्या घोड्याच्या जबड्यामध्ये हात घातला आणि हात घातल्यानंतर अशी मूठ वाढवायला चालू केली.
जी मूठ घातली होती ना, जो हात घातला होता ना, ती मूठ अशी नुसती उघडायला सुरुवात केली. एवढी उघडली, एवढं त्याचं स्वरूप मोठं झालं की महाराज त्याचे 2 भाग, त्या घोड्याचे 2 भाग त्या ठिकाणी झाले. आणि केशी नावाच्या दैत्याचा उद्धार भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी केला. महाराज त्या ठिकाणी नारद महर्षी आले. नारद महर्षीने पाहिलं आणि नारद महर्षी देवाला म्हणतात, देवा तुम्ही आज केशी नावाच्या दैत्याचा उद्धार केला, आजपासून तुम्हाला लोक केशव या नावाने संबोधतील. विठ्ठला असा तो भगवान परमात्मा हळूहळू लहानाचा मोठा होऊ लागला. पाळण्यातून देव खाली उतरले आणि रांगायला लागले. आता कसं रांगायला लागले महाराजांनी त्याचं टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तो म्या देखील लागे सई. महाराज भगवान परमात्मा रांगायला लागले. हे सुद्धा देवाचं नवल आहे बरं. देव कसे रांगतात पहा. ऐका, आपली मुलं रांगतात, आपली घरातली मुलं छोटी छोटी रांगतात, पण देवाच्या रांगण्याचं नवल आहे. डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ. रंगनाथ, रंगनाथ माहिती आहे का मावशा? रंगनाथ हा, मुलीच्या लग्नाचा भांड्याचा बस्ता घ्यायला गेलं की पहिल्यांदा काय घेतात? हा, रंगनाथ घेतात. रंगनाथ घेतात. आता रंगनाथच का घ्यावा वैभव महाराज? मी एका आजीला सहज प्रश्न विचारला. मला प्रश्न विचारायची सवय आहे भोसले महाराज. मी म्हटलं रंगनाथ का घ्यावा? दुसरा एखादा देव घ्यावा. दुसरा नाही जमत, का रंगनाथ घ्यावा? आजीनं सुंदर उत्तर दिलं. आजी म्हटलं, महाराज माझ्याही नातीच्या पोटाला असलाच यावा म्हणून रंगनाथ घ्यावा. मी म्हटलं, आजी एवढं सोपं नाही. योग्याच्या ध्यानी ध्याताना तुळसी. हजारो वर्ष तपश्चर्या केली तरी स्वप्नात येत नाही, आणि तुमच्या नातीच्या पोटाला येतो का? रंगनाथ का घ्यावा? महाराज मोठ्यांच्या मुखातून ऐकलं म्हणून सांगतो. आमचे महाराज सुंदर सांगत असतात, रंगनाथ का घ्यावा? महाराज देवाची लीला आहे. देवाचा एक पाय पाठीमाग आहे आणि एक पाय असा दाबून ठेवलेला आहे. बघा, वर्णन केलेलं आहे. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. बघा तुम्ही, एक उजवा पाय देवाने असा दाबून ठेवलेला आहे आणि डावा पाय पाठीमाग आहे. असं ओढत त्या ठिकाणी ते रांगतात. महाराज देव आपल्याला सांगतात, बाबा तुम्ही आता प्रपंचामध्ये संसारामध्ये पदार्पण करत आहात. संसार करत असताना, प्रपंच करत असताना माझ्या डाव्या पायासारखा ओढत करा, पण परमार्थ मात्र माझ्या उजव्या पायासारखा दाबून करा म्हणून रंगनाथ घ्यावा. विठाला विठाला मुलं एका जागेला थांबत नाहीत. आपल्याला माहिती आहे,
माता मौल्यांना सर्वांना अनुभव आहे बघा. एकदा का मूल रांगायला लागलं, चांगलं रांगायला लागलं की ते मूल कुणी असू द्या, मुलं असू द्या, मुलगी असू द्या, अजिबात ते बाळ जागेवरती थांबत नाही, सतत इकडं तिकडं तिकडं इकडं. महाराज यशोदा मातेला भगवान परमात्मा काही काम करू देना, काहीच काम करू देना. मग यशोदा मातेने ठरवलं याला बांधून ठेवलं पाहिजे. सुंदर वर्णन करतात महाराज. बांधा उकळाला याला बांधा देवाला बांधायचं ठरवलं. आणि बांधण्याकरता आता लहान मुलं आहे, एक 7-8 महिन्याचं मूल बांधण्याकरता आजी किती दोरी लागते. एक 7-8 महिन्याच्या मुलाला जे रांगायला लागले त्याला बांधण्याकरता किती दोरी लागते. फार फार तर वावभर पुष्कळ झाली, बरं पुष्कळ झाली, वावभर पुष्कळ झाली. महाराज यशोदा मातेनं ते दावं घेतलं, देवाच्या कमरेला बांधलं आणि ते उकळाला बांधण्याकरता त्या ठिकाणी ते बांधायला लागले. महाराज नवल आहे देवाचं. एक ईदभर दावं कमी पडलं, ईदभर दावं कमी पडलं. यशोदा मातेने विचार केला काहीतरी याला जोडावं आणि मग पुढे बांधावं, म्हणून परत दुसरा दाव्याचा काही तो दावं घेतलं म्हणा, तो तुकडा घेतला, त्याला ते जोडलं, ते बांधायचा प्रयत्न केला. महाराज परतही नाना तेवढंच इथंबरच त्या ठिकाणी. महाराज हा करता घरातली सगळी दावी संपली, सगळं काही संपलं, पण इथंवर तेवढी जागा शिल्लक राहायची. महाराज तो देव आहे, सहजासहजी त्याला बांधता येत नाही आहे, सहजासहजी बांधता येत नाही. देवाने विचार केला आपली आई आहे, आईच्या प्रेमासाठी देवाने बांधून घेतलं. बरं आईच्या प्रेमासाठी भगवान परमात्म्याने बांधून घेतलं. आता बांधल्यानंतर महाराज यशोदा माता काही काम करायला लागल्या. देव एका जागेला बसेनात. बरं उकळाला बांधलं. महाराज देवाचं नवल आहे, ते उकळ बाहेर ओढीत नेलं. बघा उकळच बाहेर नेलं ओढीत देवाने. आणि मग दाराच्या बाहेर 2 वृक्ष होते, त्याच्या पलीकडं भगवान परमात्मा गेले आणि पाठीमागं ते उकळ अडकलं. देवाने झटका दिला, ते दोन्ही वृक्ष मोडून पडले. त्याच्यातून तो विमल अर्जुनाचा उद्धार. महाराज हे देवाचं चरित्र आहे, हे देवाची लीला आहे. त्यांचा उद्धार भगवान परमात्म्याने रांगत असताना केला. पाळण्यामध्ये भरपूर लीला केल्या, पाळण्यातून खाली उतरल्यानंतर रांगताना देवाने लीला केल्या. तर रांगता रांगता भगवान परमात्मा चालायला लागले. वेळ संपली त्यामुळे लवकर चालायला लागले. देव चालायला लागले आणि मग चालत असताना सगळ्या सवंगड्याला त्या ठिकाणी गोकुळातल्या सवंगड्याला एकत्र जमा केलं. आणि एकत्र जमा करून देवाने मिटिंग घेतली आणि विचारलं बाबा का असे तुम्ही असे वाळून चालले, उदबत्ती पैलवान सप्त्याला आले, काही वजन वाढलं पाहिजे आहे की नाही, एवढ्या लांबून आले, काही वजन वाढलं पाहिजे, असे वाळून चालले तुम्ही, काय कारण आहे. देवाला सांगितलं देवा सगळं काही भरपूर आहे, पण सगळं मथुरेच्या बाजाराला जातं म्हणे, काही शिल्लक राहत नाही. घरी ताकाचे सरोवर, घरी फक्त ताक जे आसार आहे ते शिल्लक राहतं आणि बाकी सगळं जे सार आहे ते मथुरेला बाजाराला विकण्याकरता जातं. देवाने सांगितलं ऐका आजपासून मागून घ्यायचं, नाही मागून दिलं तर माझ्या मागे याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी. देवाने सांगितलं माझ्या मागे या. आणि ऐका जो देवाच्या मागे जातो ना त्याला काहीच कमी पडत नाही. महाराज लक्षात ठेवा, जो भगवान परमात्म्याच्या मागे जातो ना त्याला काही कमी पडत नाही. महाराज सांगतात आजी देतो पोटभरी, पोटभर मिळतं महाराज त्याला. मला सांगा अहो नुसतं ज्ञानोबा तुकोबारायांचं भजन केलं, आपण रोज भजन करतो इथं, तर रोज वेगळा पदार्थ आहे खायला, बरोबर आहे. रोज देवाचं नाव घेतलं, संतांचं नाव घेतलं. आता बघा उद्याचं आहे मुक्ताबाईंचं प्रस्थान, आदिशक्ती मुक्ताबाईंचं प्रस्थान उद्याचं आहे. उद्या सकाळी इथून आईसाहेब निघणार आहेत पंढरपूरला देवाच्या भेटीला. ज्ञानोबारायांचं प्रस्थान आलं, तुकोबारायांचं प्रस्थान आलं, ही सगळी लाखो वारकरी दिंडीमध्ये असतात. कधी तुम्ही ऐकलंय का हो अमुक अमुक वारकरी उपाशी झोपला? नाही महाराज, एवढा समाज असतो, लाखांना समाज असतो, 10 लाख 15 लाख लोक, पण एक वारकरी उपाशी मरत नाही. का? देवाच्या मागे गेले, संतांच्या मागे गेले. जो देवाच्या मागे जातो, संतांच्या मागे जातो, तो कधीच उपाशी मरत नाही. महाराज देव सांगतो माझ्या मागे या, माझ्या मागे या. आणि मग देवाने सर्वांना सोबत घेतलं आणि सोबत घेऊन त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने खोडी करायला सुरुवात केली. तर महाराज खोड्या करत असताना प्रत्येकाच्या घरी जावं, दही दूध तूप लोणी काय असेल ते खावं, मडकी फोडावी. महाराज अशा नाना प्रकारच्या खोड्या त्या ठिकाणी भगवान परमात्मा करू लागले. गवळणीला कळालं, म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे पाहती गवळणी, तवती पालती दुधाली. महाराज गवळणीला कळालं याच्यासारखा दुसरा चोर जगामध्ये नाही. का? कारण त्याच्या
त्याच्याशिवाय असा चोरणारा दुसरा चोर जगामध्ये नाही. तया विन हे नाशे नोहे दुसरी आईसे. देवासारखा चोरणारा चोरी करणारा चोर जगामध्ये नाही आहे. मी नेहमी सांगतो देवाने काय चोरलं हे कळायला पाहिजे. बरं आपण काही म्हणतो, आपण काही बोलतो, आप्पा तुमच्या देवाने हे केलं, तुमच्या देवाने ते केलं, अमुक झालं तमुक झालं. महाराज देवाने काय चोरलं हे कळायला पाहिजे. सामान्य चोर वित्त चोरतो आणि भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं चित्त चोरतो. महाराज सांगतात हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आता कैशी धरा नोही मराला. भगवान परमात्मा खोड्या करू लागल्या, खोड्या करतायत, चोऱ्या करत लक्षात आलं. याच्याशिवाय असा चोरी करणारा चोर दुसरा जगामध्ये कोणी नाहीये. त्यानंच चोरी केली म्हणती नंदाच्या पोरे. त्यानंच चोरी केली म्हणून सगळ्या गवळणी एकत्र जमा झाल्या आणि सगळ्या गवळणी एकत्र जमा होऊन त्या ठिकाणी मिटिंग घेतली आणि नंद राजाच्या वाड्यावरती महाराज भगवान परमात्म्याची तक्रार करण्याकरता गवळणी आल्या. अवघ्या मिळून गवळणी येती नंदाच्या अंगणी. महाराज सर्व गवळणी मिळून त्या ठिकाणी नंदराजाच्या वाड्यावरती आल्या आणि देवाच्या त्या ठिकाणी काही गाराणे काही खोड्या मना यशोदा मातेला सांगू लागल्या. पहिली आली धावत यानग काय केली मात मुखाशी मुख चुंबन देत धरू जाता सापडेना यशोदे बाळ तुझा. दुसरी आली धावोनी यानग काय केली करणे पतीची दाढी आणि माझी वेणी दोन्हीची गाठ देबुनी गाठ बाई कोणाशी सुटेना. महाराज ह्या गवळणी सगळ्या आल्या आणि एक 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 गवळण येऊन सांगायला लागले. मला सांगा आपल्या मुलाविषयी जर काही तुम्ही कुणी वेडवाकडं बोललं तर आपल्याला ऐकावंसं वाटतं का हो? झोपले का? ऐकताय ना? आपल्या मुलाविषयी जर आपल्या समोर आपल्या जवळ कुणी काही वेडवाकडं बोललं आपल्याला ऐकावंसं वाटतं का? नाही म्हणत. तो कसाही असू द्या, कसाही असू द्या, आईला ते ऐकावंसं वाटत नाही. ह्या सगळ्या गवळणी गाराणी सांगायला लागल्या. यशोदेला ते पाहावं ना ऐकावे ना. महाराज यशोदेनं हाताची बाई मागं सारली. बरं हाताची बाई मागं सारली आणि यशोदा भांडायला उठली. बाळस गुंडा गुणाच तुम्ही लपुनियाचा भवरा तुम्ही लपुनियाचा तुम्ही 5 वर्षाचं माझं बाळ अंगणी तुम्ही गवळणीला भांडायला लागली. यशोदा गवळणीला भांडायला लागली. त्यात एक शहाणी होती आमच्या आजीसारखी. ते म्हटले बा हिला असं तोंडी सांगून जमणार नाही. नाही धरून आणला तर नावाची गवळण नाही. देवानं पाहिलं, पेंद्याला सांगितलं पेंद्या घर नंबर टिपून घे, आज संध्याकाळी इथं जायचं. महाराज देवाला चॅलेंज करायचं नाही. महाराज चतुर आतो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा म्हणे. म्हणून देवाला कधी चॅलेंज करायचं नाही. गवळण्याने देवाला चॅलेंज केलं. देवा नाही पकडून आणला, नाही धरून आणला, येऊन दाखव म्हणे माझ्या घरी. महाराज एवढाच प्रसंग सांगतो थांबतो. वेळ संपलेली आहे. बरोबर तुम्ही काळजी करू नका. 10ला पंगत बसवायची म्हणजे बसवायची. महाराज देवानं ठरवलं आज इथंच जायचं. भगवान परमात्मा गेले. ती गवळी झोपलेले होते. दही दूध तोपलोनी काही सगळं काही खाल्लं आणि येताना गपचूप आले नाहीत. तो गवळण शेजारी झोपलेले होते. देवानं
त्या गवळ्याची दाढी आणि त्या गवळणीची बेली दोन्हीची गाठ दिली आणि गाठ देऊन भगवान परमात्मा सगळे सवंगडीला घेऊन बाहेर निघाले. सांगितलं उद्या सकाळी दिवस उगवायला इथं यायचं. सर्वांना आमंत्रण दिलं. सगळे निघून गेले. पहाटेची वेळ. गवळण पहाटे उठून, पहिल्या गवळणी पहाटे उठायच्या. बरं, पहिल्या गवळणीचं सांगतोय, आताच्या गवळणीचं बोलायला नको. बस, पहाटे उठून त्या ठिकाणी कामाला लागायच्या. पहाटे उठून कामाला लागण्याकरता गवळण उठली. वेणीला झटका बसला. झटका बसल्याबरोबर गवळण म्हणते, का हो म्हणे वेणी ओढता. वेणीला तो म्हटला, मी नाही ओढली, तूच माझी दाढी ओढली की नाही, मी कशाला तुझी वेणी ओढू. महाराज त्याचं सुंदर वर्णन करतात. तूच माझी दाढी ओढली म्हणे, मी नाही तुझी वेणी ओढली. पाहिलं महाराज गाठ कुणी मारली? मी नाही मारली. तो म्हणतो मी नाही मारली. बरं जाऊ द्या, कुणी का मारड्या सोडा. परत सोडायला लागले. आता आमच्या काकाने गाठ मारली. कुठे गेले काका? इथं आहेत काका, पिंटू काका. काकानं मारलेली गाठ महाराज. नुसता काडीमोड घ्यायचा म्हटलं तर 25-25, 30-30 वर्ष फेऱ्या घालाव्या लागतात. तेव्हा कुठं काडीमोड होतो, घटस्फोट होतो, विभक्त एवढा अट्ठास करावा लागतो काकानं मारलेली गाठ सोडायला. ही तर ब्रह्मदेवाच्या बापानं मारलेली गाठ महाराज सुटेना. बरं सुटेना. चला, फार गमतीचा प्रसंग. गाठ सुटेना. विचार केला आता कापू म्हणे. काही नाही सुटत तर कापू. ती म्हटली, हे पहा माझी आयवयाची केस आहेत, अजिबात माझ्या केसाच्या बाजूने कापायचं नाही. तोही म्हटला, माझी पट्ट्याची जावळाची दाढी आहे, माझ्या दाढीच्या बाजूने कापायचं नाही. महाराज आता काय करावं? मधला मार्ग काढला, मधून कापू म्हणे. कापायला गेले, कापना. सोडायला गेले, बराच वेळ झाला. बराच वैतागल्यानंतर माणूस काय म्हणतो, गुरुजी जास्त त्रास झाल्यानंतर कळते का? सुटता सुटेना महाराज, कापता कापेना. शेवटी आता चला म्हणे जाळू आता. आणि मग जाळण्याकरता महाराज जाळायला गेले. जळायला देवानं मारलेली गाठ महाराज. तोपर्यंत दिवस उगून आला. 8 वाजले. रोज पहाटे उठून कामाला लागणारी गवळण घराच्या बाहेर येत नाहीत, घराचा दरवाजा उघडत नाहीत. नक्कीच काहीतरी झालेलं दिसतंय. सगळं गाव जमा झालं. बराच प्रयत्न केला, गाठ सुटेना महाराज. आणि मग तिच्या लक्षात आलं आपली चूक. गवळ्याने विचारलं, त्या देवाला काही म्हटली होती का? कृष्णाला हो म्हटली होती म्हणे. नाही, हे बांधून ठेवते बघ म्हणे. आता महाराज दरवाजा उघडला. ते जोडपं बाहेर पडलं. आता ते उलटी वरात अतिशोक्तीने म्हणतात, बरं महाराज गवळण 7.5 फुटाची आणि गवळी 3.5 फुटाचा. ते कुपाटीला दोडका कसा लोंबतो माहिती आहे का तुम्हाला? नाना तशी गत झाली त्याची. महाराज उलटी वरात देवाच्या नंदराजाच्या वाड्यावरती गेली. देवाला हात जोडले, देवा माफ करा म्हणे, कृपा दृष्टीने पाहे माझ्याकडं पण नरीराया. असा तो भगवान परमात्मा यशोदेच्या लक्षात आलं. बस झालं म्हणे देवा, आता चला शाळेला जायचं. आणि मग खांद्यावरी कांबळी, आपलं खांद्यावरी घोंगडी, हातामध्ये काठी, धेनू चारतसे सावळा जगजेटी. महाराज सगळ्या सवंगड्याला भगवान परमात्म्याने सोबत घेतलं. म्हणले आता इथं नाही, चला माझ्यासोबत. सगळ्यांच्या शिधुऱ्यासोबत घ्यायला लावल्या. सगळ्यांना सोबत घेऊन भगवान परमात्मा त्या ठिकाणी गेल्यानंतर महाराज तिथंही काही कमी नाही. हा मामा हुतू तू उमरी असे अनेक खेळ महाराज भरपूर खेळ खेळले. भरपूर वेळ झाला. देवाला सांगितलं, देवा बस करा म्हणे, आता खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख, चला वळू गाई, बैसू जेवू एके ठाई, बहु केली वनवन, पायी पेटे झाला शीन. महाराज देवाला सांगितलं बस करा म्हणे. देवा आता लांब जायचे, बस करा आता, चला आपण एकत्र बसून त्या ठिकाणी जेवूया. आणि मग भगवान परमात्म्याने सांगितलं होतं सर्वांच्या शिधुऱ्या आणायला. महाराज सर्वांच्या शिधुऱ्या त्या ठिकाणी एकत्र केल्या. देवानं सांगितलं, हे पहा माझी जशी आहे तशी आणावी लागेल. पेंद्या म्हटला, गोपाळ म्हटलं, देवा जमणार नाही का? काणोबा तुझी घोंगडी चांगली, तुझी आमची जशी आहे तशी घ्यावी लागेल. आणि मग महाराज सगळ्या सवंगड्याच्या गोपाळांच्या शिधुऱ्या भगवान परमात्म्याने एकत्र केल्या. आणि तो काल्याचा प्रसाद, तो काल्याचा प्रसंग. काला म्हणजे 3 प्रकारचा काला आमचे महाराज सुंदर सांगत असतात. एक दही भाताचा काला, दुसरा हरिनामाचा खिचडी काला, आणि तिसरा तुका म्हणे काला
कोठे आभेद देखिला. महाराज जीव शिव ऐक्य नामे काला, असा तो आभेद असणारा काला. त्या ठिकाणी महाराज तो आनंद, ते सुख, तो काल्याचा प्रसाद. महाराज स्वर्गाधिक देवदेवतापर्यंत ते कळालं, ती बातमी पोहोचली, तिथंपर्यंत सुगंध गेला. कोण आहे असा आचारी, कोण एवढा सुंदर स्वयंपाक केलाय, चला जेवायला. सगळे देव निघाले, पण देवाला काल्याचा अधिकार. महाराज देवाला काला मिळू दिला नाही देव भगवान परमात्म्याने. जर काला घ्यायचा असेल, जर काल्याचा प्रसाद घ्यायचा असेल, तर त्याच्याकरता भक्त व्हावं लागतं, त्याच्याकरता गोपाळ व्हावं लागतं. महाराज देवाला देवाधिक स्वर्गाधिक देवदेवत्यांना तो काला भगवान परमात्म्याने मिळू दिला नाही. सगळ्या सवंगडीला एकत्र केलं आणि सगळ्यांना सवंगडीला एकत्र करून भगवान परमात्मामध्ये उभा राहिले. कमल पुष्पकाच्या आकाराप्रमाणे सगळे गोपाळ उभा केले आणि स्वतःच्या मुखाने तो काल्याचा प्रसाद महाराज भगवान परमात्म्याने प्रत्येक गोपाळांच्या मुखामध्ये त्या ठिकाणी तो घातला. आणि असा तोच काला जो अभेद जीव शिव ऐक्य नामे काला, महाराज भगवान परमात्म्याच्या स्वस्वरूपाशी प्राप्त होणं हे खऱ्या अर्थानं आपल्या जीवनातला काला आहे. आणि ती अवस्था, तो प्रसाद आपल्याला आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा, ती अवस्था आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त व्हावी, एवढीच इच्छा भगवान परमात्म्याच्या चरणावरती करतो. आणि एकदा मधलं भजन घेऊ आणि उर्वरित 5 मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी थांबूया. विठोबा